जय सद्गुरुदेव, जय पद शरणम। मेरे सद्गुरु की वाणी परम संत महात्मा यशपाल जी महाराज का प्रवृत्ति में निवृत्ति गृहस्थ धर्म के लिए श्रीमद् भगवद गीता का गीता सुधा भाष्य अध्याय 7 श्लोक 10। बीजं माम सर्वभूतानां विधि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्। जो उत्पत्ति के समय आकाश के अंकुर के साथ विस्तृत होता है और विश्व का संहार होने के समय जो ओंकार के अ, उ और म अक्षर भी नष्ट कर देता है, जो अस्तित्व रखने वाले इस दृश्यमान जगत पर विश्व के आकार में जान पड़ता है और महाप्रलय का समय आने पर जो ऊपर से देखने में नष्ट हो जाने पर भी वास्तव में कभी नष्ट नहीं हो सकता। वह स्वयं सिद्ध और अनादि विश्व बीज मैं ही हूं। यह गूढ़ ज्ञान मैं तुमको सुलभ किए देता हूं। हे पार्थ, जब तुम इस ज्ञान का आत्म और अनात्म में विचार से सामंजस्य स्थापित करोगे, तब इसके वास्तविक महत्व का तुम्हें अनुभव होगा। Know me, O Partha, as the eternal seed of all beings. I am the intelligence of the intelligent, the splendor of the splendid. The ocean is the eternal seed of the clouds that appear and disappear. The Lord is the source of all beings. He being eternal, the varieties of beings coming into existence is inevitable and endless. Beings are classified as the high and the low in accordance with the intelligence evident in them. It is the consciousness in us through the instrument of our intellect that expresses itself as an intelligent individual. As a parallel, we can say that electricity is the light in the bulb, is the heat in the heater, is the magnetism in an electromagnet, is the picture with music in the television. Through intelligence, Vivek, only man is able to realize self, Atman. Tejas and Ojas are both splendors born of the ethical and spiritual excellence. While the latter is internal and invisible, the former is patent on the body, particularly the face. Being endowed with this splendor is no accident or fluke of nature. It is the outcome of the divine life that one lives. The spiritual splendor is itself the presence of the Lord, evoking adoration. Om. जय गुरुदेव, जय परिशरणम। अध्याय 7 श्लोक 10। जो सृष्टीच्या वेळी आकाशाच्या अंकुराने विस्तारतो आणि जगाच्या विनाशाच्या वेळी ओंकाराच्या अ, उ आणि मा अक्षरांचाही नाश करतो, जो अस्तित्वात असलेला या दृश्यमान जगाच्या जगात रूपात प्रकट होतो आणि जो जेव्हा मोठ्या विनाशाचा काळ येतो, जो वरून पाहिलं तरी प्रत्यक्षात कधीच नष्ट होऊ शकत नाही। मी स्वयं स्पष्ट आणि शाश्वत जग बीज आहे। मी हे गहन ज्ञान तुझ्यासाठी सहज उपलब्ध करून देतो। हे पार्थ, जेव्हा तू हे ज्ञान आत्मा आणि अश्वाच्या विचारांशी सुसंगत करशील, तेव्हा तुला त्याचे खरे महत्त्व कळेल। याचा अर्थ तुला आत्मा आणि अनात्मामध्ये विचारामध्ये सामंजस्य स्थापित करावे लागेल। हे पार्थ, मला सर्व प्राण्यांचे शाश्वत बीज म्हणून जाणून घे। मी बुद्धिमानाची बुद्धिमत्ता आहे आणि वैभवाचे वैभव आहे। समुद्र हा दिसणाऱ्या आणि अदृश्य होणाऱ्या ढगांचे शाश्वत बीज आहे। परमेश्वर सर्व प्राण्यांचा उद्गम आहे। तो शाश्वत असल्याने
अस्तित्वात येणाऱ्या प्राण्यांचे प्रकार अपरिहार्य आणि अंतहीन आहेत. त्यांच्यातील बुद्धिमत्तेनुसार प्राणी उच्च आणि नीच असे वर्गीकृत केलेले जातात. आपल्या बुद्धीच्या उपकरणाद्वारे आपल्यातील चेतना स्वतःला एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून स्पष्ट व्यक्त करते. समांतर म्हणून आपण असे म्हणू शकतो की वीज ही बल्बमधील प्रकाश आहे, हीटरमधील उष्णता आहे, विद्युत चुंबकामधील चुंबकत्व आहे आणि टेलिव्हिजनमधील संगीतसह चित्र आहे. बुद्धिमत्तेद्वारे, विवेकाद्वारे फक्त मनुष्य स्वतःला आणि आत्म्याला साकार करू शकतो. तेजस आणि ओजस हे दोन्ही नैतिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेतून जन्मलेले वैभव आहेत. जरी नंतरचे अंतर्गत आणि अदृश्य असले तरी पहिले शरीरावर, विशेषतः चेहऱ्यावर त्याचा पॅटेंट आहे. या वैभवाने संपन्न होणे या अपघात किंवा निसर्गाचा आकस्मिक परिणाम नाही. तो एखाद्या व्यक्तीने जगलेल्या दिव्य जीवनाचा परिणाम आहे. आध्यात्मिक वैभव म्हणजे स्वतः परमेश्वराची उपस्थिती आहे, जी भक्तीमुळे निर्माण होते. जय गुरुदेव, जय पदशरण. నా సద్గురు సందేశము గీతాసుధ పరశుద్ధాత్మ శ్రీ యశ్పాజీ మహారాజు వారిచే ప్రతిపాదించబడిన ప్రవృత్తిలో నివృత్తి గృహస్థ మార్గంలో గీతా భాష్యము అధ్యాయం 7 జ్ఞాన విజ్ఞాన యోగము శ్లోకం 10 బీజం మాం సర్వభూతానాం విద్ధి పార్థ సనాతనం బుద్ధిర్బుద్ధి మతామస్మి తేజస్తేజస్వినామహం. ఉత్పత్తి సమయంలో ఆకాశం యొక్క అంకురంతో పాటు ఏది విస్తృతమగుచున్నదో అంటే వ్యాపిస్తున్నదో, విశ్వసంహార సమయమున ఏది ఓంకారం యొక్క ఆ ఊమా అక్షరములను కూడా నష్టపరుచునో, అస్తిత్వమును కలిగి ఉండే ఈ దృశ్యమాన జగత్తుపై విశ్వం యొక్క రూపముగా ఏది తెలియబడుచున్నదో, మహాప్రళయ సమయం వచ్చినప్పుడు ఏది పైనుండి చూచుట్లో నశించిపోయినా కూడా వాస్తవానికి ఎన్నటికీ నశించదో, ఆ స్వయం సిద్ధ అనాది విశ్వబీజమును నేనే అయి ఉన్నాను. ఈ రహస్య జ్ఞానాన్ని నేను నీకు సులభం చేసి ఇస్తున్నాను. ఓ పార్థ, ఎప్పుడు నీవు ఆత్మ అనాత్మల ఈ జ్ఞానాన్ని ఆలోచనల ద్వారా సామంజస్యాన్ని అంటే ఔచిత్యాన్ని స్థాపిస్తావో, అప్పుడు దీని వాస్తవిక మహత్యం యొక్క అనుభవ జ్ఞానము నీకు కలుగుతుంది. పరమాత్మ నీవే ఉన్నావు, నీ ఇష్టమే నెరవేరాలి. జై సద్గురుదేవ్, జై పశరణం. സദ്ഗുരുവിൻ്റെ സന്ദേശം അദ്ധ്യായം 7 ശ്ലോകം 10. ഹേ പാർത്ഥ, എല്ലാ ജീവജാലങ്ങളുടെയും ശാശ്വത ബീജമായി എന്നെ അറിയുക. ബുദ്ധിമാന്മാരുടെ ബുദ്ധിയും മഹത്വത്തിൻ്റെ തേജസ്സും ഞാനാകുന്നു. പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും അപ്രത്യക്ഷമാവുകയും ചെയ്യുന്ന സമുദ്രം മേഘങ്ങളുടെ ശാശ്വത ബീജമാണ്. എല്ലാ ജീവജാലങ്ങളുടെയും ഉറവിടം ഭഗവാനാണ്. അവൻ ശാശ്വതനായതിനാൽ വിവിധതരം ജീവജാലങ്ങൾ അനിവാര്യവും അനന്തവുമാണ്. അവയിൽ പ്രകടമാകുന്ന ബുദ്ധിശക്തിക്ക് അനുസൃതമായി ജീവികളെ ഉയർന്നതും താഴ്ന്നതുമായി തരംതിരിച്ചിരിക്കുന്നു. നമ്മുടെ ബുദ്ധിയിലൂടെയുള്ള ബോധമാണ് നമ്മളെ ബുദ്ധിമാനായ ഒരു വ്യക്തിയായി തീർക്കുന്നത്. സമാന്തരമായി വൈദ്യുതി ബൾബിലെ വെളിച്ചമാണെന്നും ഹീറ്ററിലെ ചൂടാണെന്നും ഒരു ഇലക്ട്രോമാഗ്നറ്റിലെ കാന്തികതയാണെന്നും ടെലിവിഷനിലെ സംഗീതത്തോടുകൂടിയ ചിത്രമാണെന്നും നമുക്ക് പറയാൻ കഴിയും. ബുദ്ധി അഥവാ വിവേകം വഴി മനുഷ്യനു മാത്രമേ ആത്മസാക്ഷാത്കാരം നേടാൻ കഴിയൂ. തേജസ്സും ഓജസ്സും രണ്ടും ധാർമ്മികവും ആത്മീയവുമായ മികവിൽ നിന്ന് ജനിച്ച മഹത്വങ്ങളാണ്. രണ്ടാമത്തേത് ആന്തരികവും അദൃശ്യവുമാണെങ്കിലും ആദ്യത്തേത് ശരീരത്തിന്, പ്രത്യേകിച്ച് മുഖത്തിന് പേറ്റൻ്റാണ്. ഈ മഹത്വം ലഭിക്കുന്നത് യാദൃച്ഛികമായോ പ്രകൃതിയിൽ നിന്നോ അല്ല. ഒരാൾ ജീവിക്കുന്ന ദിവ്യ ജീവിതത്തിൻ്റെ ഫലമാണിത്. ആരാധനയെ ഉണർത്തുന്ന പ്രഭുവിൻ്റെ സാന്നിധ്യം തന്നെയാണ് ആത്മീയ മഹത്വം. പരമാത്മാവ് നീ തന്നെ, നിന്റെ ഇഷ്ടം പൂർണ്ണമാകട്ടെ. ജയ് സദ്ഗുരുദേവ്, ജയ് പദശരണം. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धि मतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्.
जे उत्पत्ति काल आकाश के अंकुर संग विस्तृत होइत अछि आ विश्व के संहार काल जे ओंकार के अ उ आ म आखर सब के सेहो नष्ट कऽ दैत अछि, जे अस्तित्व धारण केने एहि दृश्यमान जगत पर विश्व के आकार में प्रतीत होइत अछि आ महाप्रलय काल में ऊपर से देखबा में नष्ट दिखाई पड़लो पर वास्तव में कखनो नष्ट नहीं होइत अछि, से स्वयं सिद्ध आ अनादि विषय बिया हमही छी। ई गूढ़ ज्ञान हम अहाँ के सुलभ कऽ दैत छी। हे पार्थ, जखन अहाँ अज्ञान के आत्म आ अनात्म के विचार सँ सामंजस्य स्थापित करब तखन अहाँ के एकर वास्तविक महत्व के अनुभव हैत। अखिल भारतीय संत मत सत्संग, पंजीकृत दिल्ली, मुख्यालय B20 CC कॉलोनी, राणा प्रताप बाग के सामने, दिल्ली। सत्संग आश्रम संत यशरूप तपोभूमि परिसर, अनंगपुर, जिला फरीदाबाद, हरियाणा।